देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतोय, कुणाच्याही नादी लागायचं, कोणत्याही जमातीला घेऊन तुम्ही राजकारण करायचं, पण SC ST ला डिवचायचा प्रयत्न करायचा नाही। हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जो अफगाणिस्तानातून जो मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे, तो हैदराबादचा निजामच्या गॅजेटच्या आधारे आदिवासींचं आरक्षण मिळावं म्हणून मागणी करतोय। ते आमच्या ताटातलं मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा देश कोणत्या निजामाच्या कोणत्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालवत नाही, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावरती भारत देश चालतोय। ह्या बाकीच्या आरक्षण मागणाऱ्या लोकांना मी सांगतोय। त्याचसोबत बंजारा समाजासोबत धनगर आहेत, धनदांडगे आहेत, मोठमोठाले उद्योजक आहेत, पैशावाले लोक आहेत, तेही आदिवासींच्या गरिबाच्या ताटातलं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी त्या मागे सांगितलंय, हे मनुवादी जातीयवादी द्रोणाचार्य कपटी गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपून आदिवासी आणि बंजारा धनगरांमध्ये वादावाद लावायचं कारस्थान सुरू करे, आरक्षणाच्या नावाचं षड्यंत्र रचण्याचं षड्यंत्र सुरू आहे। त्यामुळे मनुवादी सरकारच्या छाताडावरती बसून आज हे आदिवासी बांधवांचं, दलित बांधवांचं हे उलगुलान या बीड जिल्हाधिकाऱ्यावरती धडकलं आणि आज कलेक्टरांना त्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं। परंतु या मनुवादी जातीवादी कपटी द्रोणाचार्य असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंना माझा जाहीर इशारा आहे, आदिवासींच्या दलितांच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला, आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जी भाकर खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हे लक्षात ठेवा। आणि ही कोणी छेडछाड करत असेल, कोणाला गाजर देत असेल, ती गाजरांची शेती तुमच्या समोर ठेवा आणि या गाजराच्या शेतीपायी दलित आदिवासींचं नुकसान करू नका, अन्यथा आदिवासी भागातलं पाणी मुंबईला जातंय, ते पाणी रात्रीतून बंद केलं जाईल। आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्याला या तो कोण मुंडे, तो धनंजय मुंडे, ह्या मुंडेंच्या दारूच्या कारखान्यांना आमच्या निळवंड्या धरणाचं गोदावरीचं पाणी येतंय, यांचे दारूचे कारखाने बंद करण्यासाठी आम्हाला ते पाणी बंद करावं लागेल। आणि आदिवासी भागातलं रेल्वेचे रूळ गेलेले त्या रात्री रेल्वेच्या पटऱ्या हुकून टाकावं लागतील। त्याचसोबत आदिवासी भागातून नॅशनल महामार्ग गेले, तेही आम्ही नांगराच्या माध्यमातून, कुदळीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकू। हा या मनुवादी जातीवादी गेंड्याच्या कातडीच्या सरकारला इशारा आहे। त्यामुळे कोणीही आरक्षणाची छेडछाड करू नये, कोणी संविधानाची छेडछाड करू नये। आरक्षण आमच्या हक्काचं आणि नाही कोणाच्या बापाचं, हे या माध्यमातून सांगतो।